वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी ही पुन्हा फेसाळली. गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागले. लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीत रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडले जाते. परिणामी आळंदीत हे असे चित्र गेल्या 10 वर्षांपासून पाहायला मिळते. सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवांशी हा खेळ सुरू आहे. हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तो प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित झाला. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी आजही गटारगंगात झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 10 वर्षापासून वारकरी खरं तर या नदी प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. मात्र त्यांच्या संघर्षाला सरकारकडून हरताळच फासल्याचं पाहायला मिळतंय. मी सध्या याच इंद्रायणी नदीच्या तीरावरती आहे. आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण जी इंद्रायणी नदी आहे आजही या केमिकल युक्त पाण्यानेच वाहताना पाहायला मिळते. त्यामुळे संपूर्ण इंद्रायणी नदीवरती असा फेस निर्माण झालाय आणि त्याचा परिणाम हा वारकऱ्यांच्या जीवनावरती होताना पाहायला मिळतोय. पुढे जर आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे धरण क्षेत्र आहे या धरणावरती जर आपण पाहिलं तर या धरणामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये ही पिंपरी चिंचवड आणि चाकर परिसरातली जी जलपर्णी आहे तीही अडकल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळेच कुठेतरी हा संपूर्ण जो परिसर आहे तो प्रदूषित होताना दिसून येतोय. मात्र याच आळंदी नगरीमध्ये ही या इंद्रायणी नदीच्या तीरावरती असाच काहीसा भराव हा टाकण्यात येतोय आणि ही जी संपूर्ण जी नदी आहे ती प्रदूषित करण्याचं पाप खरं तर केलं जाते. मात्र सरकारकडून जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते नेहमी या आळंदी नगरीमध्ये येतात आणि आळंदी नगरीमध्ये वारकऱ्यांना नेहमीच आश्वासित करत असतात की लवकरच नमामि गंगेच्या धर्तीवर पवित्र इंद्रायणी नदी ही प्रदूषण मुक्त केली जाईल. मात्र 10 वर्ष उलटून गेलेत. आजही परिस्थिती जैसे तेच असल्याचं पाहायला मिळतंय. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, आळंदी, पुणे. अनेक वर्ष झाली आंदोलनं होत आहेत. अनेक संघटना याबद्दल आवाज उठवत आहेत. नेते फक्त आश्वासनं देत आहेत आणि कागदोपत्री घोडे नाचवत आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत झालेली नाही. छोटी मोठी कुठली तरी कारवाई दाखवायची, आम्ही इंद्रायणी मातेसाठी हे करतोय, प्रदूषण थांबवण्यासाठी हे करतोय, कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल आतापर्यंत उचललेलं दिसत नाही आहे. माझी सन्माननीय शासनाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे, आमच्या वारकऱ्यांच्या जे आक्रोशाला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये एवढीच विनंती आहे की त्याआधी आपण काहीतरी एक ठोस निर्णय घ्यावा.